नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदे पोहे करणार आहोत, ते पाहणार आहोत. तर यासाठी मोठे मोठे कांदे 2 चिरून घेतलेत मी, हिरव्या मिरच्या घेतल्यात 4-5 चिरून, कोथिंबीर घेतली भरपूर सारी चिरून, आणि इथं शेंगदाणे घेतलेत थोडेसे कच्चे, याला आपण तळून घेऊयात तेलामध्ये. इथं पोहे घेतलेत मी, तर या पोह्याला आता आपण भिजवून घेऊयात. तर यासाठी सगळ्यात अगोदर इथं पातेलं ठेवलेलं आहे इथं गरम होण्यासाठी. यामध्ये आपण तेल घालूयात फोडणीला. तर आता इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर कांदा घालायचा, त्यानंतर हिरव्या मिरच्या, शेंगदाणे घालायचे. यानंतर आता तेल इकडच्या बाजूला आपल्याला थोडे जिरे घालायचे. जिरे चांगले भाजू द्यायचे आपल्याला यामध्ये. तर आता गॅस कमी करून घेऊ आपण. याला चांगलं तेलामध्ये सगळं जे जिन्नस तळून घ्यायचेत आपल्याला. तर इथं आपण पोहे भिजवलेले आहेत, असे मोकळे एकदम पोहे भिजवून घ्यायचे, स्वच्छ धुवून. यामध्ये आता आपण मीठ टाकणार आहोत चवीपुरतं. आता इथं आपण मीठ घेतलेलं आहे, हे मीठ असं यावरती पोह्यावर टाकून घ्यायचं आणि असे पोहे सगळे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. पोह्याला सगळे मीठ लागलं पाहिजे. तर इथं अशा पद्धतीने सगळेच्या सगळे पोहे मिक्स करून घेतले, त्याला मीठ लावून घेतलेलं आहे. आता इथं फोडणीमध्ये आपला कांदा, मिरची, शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत. तर आता आपण यामध्ये हळद घालणार आहोत. हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा याला असं मिक्स करून घ्यायचे. आणि आता यामध्ये पोहे टाकायचे आपल्याला, थोडे थोडे करून. आणि याला असं कमी गॅसवरतीच आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत वरून, आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. तर इथं आपले पोहे तयार झालेले इथं. कांदे पोहे आपले गरमागरम तयार आहेत.